जय एकवीरा माऊली. तर चौथ्या दिवसाची सुरुवात. मी क्लायमेट बघू शकता खूप चांगला आहे. आम्ही नडाल येथे आहेत. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मंदिर दाखवू शकलो कारण की लेट आलो ना तेव्हा मंदिर पूर्ण बंद झालेलं. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की मंदिर दाखवेन. तर आता पालखीच्या इकडे आमची आरती चालू आहे आणि आरती झाल्यानंतर आम्ही नंतर वरती जेव्हा मंदिरात आरती होईल तेव्हा तिकडे जाणार. आपण आपल्याला आरतीला बसूया आणि आरती घेऊया. मित्रांनो तुम्हाला मी जसं बोललो होतो 5 मंदिर तुम्ही बघू शकतात. 5 मंदिर येते आणि आम्ही दर्शन वगैरे करून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील सर्व. मस्त खूप भारी मंदिर आहे. जर तुम्ही नक्की एकविरेला जात असतील जुन्या महामार्गाने तर इकडे भेट द्या. जवळच आहे, हायवेपासून बाजूलाच आहे. तर आम्ही फोटो वगैरे काढत होते, लेट झाला आणि आता नाश्त्याची वेळ झाली आहे. तर सर्व घाई चालू आहे. तर हे मंदिर आहेत. आमचा जय भाई. हॅलो गाईस. तर आपल्या भावाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नक्की आपल्या भावाच्या चॅनलला प्रतिसाद द्या. दादा नाश्ता वगैरे झालेला आहे. सर समोसे वगैरे खाल्लेले आहेत. जिकडे आम्ही थांबलेले नडारला त्यांच्या ट्रस्टच्या मार्फत आम्हाला इथे पूर्ण नाश्त्याची सोय केलेली. थोडं लेट झालं तिकडे त्यामुळे पालखी पुढे काढली तेव्हा ते लोक रस्त्यात आले. आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही आमचं ते पुढचं आहे मोजून 4-5 किलोमीटर आहे, जवळ आहे आणि बाजूला नदी सुद्धा आहे. तर आपण आता डायरेक्ट आपल्या जो दुपारचा मुक्काम आहे तिथेच भेटूया. नाचायला लागल्यात. आपला डीजे बॉय टेम्पोवाले मनूभाई. आपले मनूभाई शिर्डी पदयात्रा पालखीतले ओळखत असते. चर होता का मनूला? कसं आहे? एक नंबर. जाम दिवसापासून भेटला नाही मला. कारण की आपलं पालखीचा जो टेम्पो आहे तो मनूभाईच चालवायला लागलाय. ब्लॉग मध्ये घेता नाही आला म्हणून आजच्या ब्लॉग मध्ये मनूभाईला घेतलाय. तर मग एक नंबर आपला मित्र आहे. दरवर्षी आज आम्हाला 10 वर्ष झालं. 10 वर्ष झाले. शिर्डीच्या पालखीला पण 11 वर्ष आहे. दरवर्षी आम्ही भेटतो. जाम मजा येते. आमचा बुवा आहे हा शिर्डी पालखीला स्टेपनी सुद्धा. स्टेपनी सुद्धा आणि बुवा आहे आमचा मेन बुवा आहे. आमच्या पालखीमध्ये आवडे लोक. आमच्या पालखीमध्ये एक टॉपची पण आहे. सगळी खतरनाक आहे भाई. मनूभाई डेंजर आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. जाम गाणी बिनी बोलते. आता जर टेम्पो चालते म्हणून शांत आहे, नाही तर बुवा कडक आहे. आज रात्री बुवाची मजा घेऊ आपण. चला माझा आपण हॉल्टवर भेटूया मुक्कामावर.
जय एकविरा माऊली. तर आमचा दुपारचा जो मुक्काम होता, म्हणजे ॲड्रेस एवढा काय नक्की माहीत नाही, विशालदाला माहिती आहे, कारण की हायवेलाच साईडला एक घर आहे छोटंसं, तिकडे थांबतात. मस्त थंडगार वातावरण असतं तिकडे, सर्व सारवलेलं असतं शेणाचं, त्याच्यावर मस्त की आम्ही चट्टे वगैरे टाकून झोपतो त्यामुळे. तर बाजूला छोटीशी नदीसुद्धा आहे. तर आता आम्ही नदीवर आंघोळ करायला चाललो आहे. टी शर्ट चेंज केलं, कारण की जे टी शर्ट होतं ते तिकडेच ठेवलं आणि नवीन घालून चाललं, कारण आंघोळ केलं तेच कपडे घालून यायचे इकडे बरं. आणि आता म्हणजे आम्ही जिकडे येतो तिथून अपोजिट साईडला मग चालत जायला गेलं पहिला रोड क्रॉस करून. आणि तिकडे एक म्हणजे नदीचा वाहता पाणी असतो, त्यामुळे थंडगार वाहता पाणी पण आहे आणि स्वच्छ पाणी आहे. तर नदीवर आंघोळ करायला खूप मजा येते. या हॉलचा तो आम्हाला एक आहे, जसं आपल्या शिर्डीला अनुभवायला भेटते. जय एकविरा, जय एकविरा. आता आपल्याला दोघं तिघं पालखीवाले मिळतात, म्हणजे कंटिन्यू लवकरच कसं झालं माहिती आहे का, हा जो हॉल्ट आहे ना, या हॉल्ट नंतर ना सर्व पालखी आपल्याला आता एकविरेच्या ज्या आहेत ना त्या दिसतील चालताना. कारण की नवी मुंबई नंतर तिथून ज्या असतात नवी मुंबईच्या वगैरे पालख्या, देसाई गाव आहे, कल्याण वगैरे, या सर्व तर या रोडलाच आपल्याला भेटतील सर्व पालख्या आज रात्री. आणि इथून आपल्याला पालखींचं कंटिन्यू म्हणजे पालखीवालेच दिसत जातील रस्त्याला, तर चालायला खूप मजा येईल. आणि आज ब्लॉग जसं शूट पण नाही केला आम्ही, दुपारचे मुक्काम तसे आम्ही जसं नाश्ता केला ना तसं निघाले ना फास्ट डायरेक्ट आम्ही इकडे पोचले. आणि लगेच आता पोचल्यावर मी कपडे वगैरे घेऊन बरं जाऊया आपण फटाफट नदीवर पोहायचा, मजा करायची आहे. आणि आपल्याला सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीसुद्धा दाखवायचं आहे. तर बघू आता मी तुम्हाला तिकडे जाऊनच करतो. व्लॉग खूप मोठा आहे, कारण की ऑलरेडी व्लॉग मोठे व्हायला लागले आहेत. आता मला तिथेच जाऊ आणि ते आपला व्लॉग कंटिन्यू करूया. जय एकविरा, जय एकविरा माऊली. हे बघ सुद्धा इकडे हायवे आहे, तर गाडी जातात तिथून. तर हायवेच्या बाजूलाच ही नदी आहे आणि पाणी बघू शकता किती क्लिअर आहे, पूर्ण क्लिअर पाणी, स्वच्छ असं. फक्त याच्यात एवढंच की इकडे थोडं काचा पण फुटलेला आहे, तर सांभाळून यायला लागते. बाहेरून यायचं रोडवरून, मेन पाण्यातून चालत येऊन फायदा नाही जास्त. आणि त्यानंतर मग इथे ना आंघोळ वगैरे करू शकतो मस्त. आणि मोठे मोठे दगड आहेत, त्याच्यावर कपडे धुवू शकतात. तर पहिले थोडे कपडे धुवून घेतो आम्ही आणि त्यानंतर मग आंघोळ करून आपलं जेवायचा टाईम झालेला आहे. 11:30 वाजल्यात. सर्व पण 1 तास जाईल, म्हणजे 12:30 पर्यंत आपलं जेवण चालू होईल. तर आपण आता इथून आंघोळ वगैरे करून डायरेक्ट आता आपला जो मुक्काम आहे दुपारचा, जिथे आपली पालखी आहे तिथेच आपण आता जाऊया डायरेक्ट, आणि आपण तिथेच भेटूया सर्वजण. जय एकविरा माऊली. तर 4 वाजलेत आणि पालखी जे आपला रात्रीचा जे मुक्काम आहे खोपोली घाटाखाली, म्हणजे जुना जो घाट आहे त्या घाटाखाली वस्ती आहे. तर प्रवास चालू झालेला आहे. तर आपण आता आपला प्रवास चालू करूया पूर्ण. आमचा अदू पुढे चालला आहे मस्त वेगळी. हे यदू, हे आमचा यदू. जय एकविरा. तर आपण आता पाय पडून आपल्या प्रवासाला चालू करूया. जय एकविरा माऊली. तर माऊलीला आपला प्रवास चालू झालेला आहे. आता जो पल्ला आहे टोटल 17-18 किलोमीटरचा आहे, खूप मोठा पल्ला आहे. त्यामुळे पालखी बरोबर 4 वाजताच काढले. तर आता फास्ट रनिंग करायला लागेल. आपले जे निशाणी आहेत आणि अब्दागिरी दोन्ही पुढे गेलेले आहेत. तर आपण आता त्यांच्याच मागे राहायचं आहे, त्यांच्या पुढे तर जाऊ शकत नाही, नियमच आहे तो पालखीतला. तर आता 7:04 ते जिकडे होते तिकडे फटाफट पोचतो. आणि आपण आता जर काय शूट करायला भेटलं तर शूट करून येतं डायरेक्ट. आपली जी संध्याकाळची जी आरती होते आपण एक त्याच स्पॉटवर आता भेटूया. इथेच ती नदी आहे, खाली नदी आहे ती. आणि नंतर मग नदीत आंघोळ वगैरे केलं, मस्त फ्रेश वाटते. आता जाम दिवसांना टिक्का पण लावला बरोबर सेंटरला. जय एकविरा मित्रांनो. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर नवी मुंबईची मानाची पालखी.
माऊली. तर आमचा जो रात्रीचा मुक्काम आहे घाटाखालीच आहे आमचा मुक्काम, तर आम्ही तिकडे पोचलेले आहेत. तर आता जाऊया आणि थोड्या वेळेत आरतीची वेळ सुद्धा चालू होईल. तर ती बघ सर्वजण बसलेले आहेत आरामात. तर थोडं फ्रेश वगैरे होऊन घेतो, त्यानंतर आपण आरतीचा वेळ चालू होईल. आरती वगैरे करून जेवण वगैरे रेडी जेवू आणि ब्लॉगसुद्धा खूप एडिट करायचे आहेत. जेवायला चायनीज आहेत. फुल चायनीज त्याचे प्लेट बघ पूर्ण भरले प्लेट आहेत. राईस, मंचुरियन, चिल्ली, नूडल्स, नॉर्मल मंचुरियन, सूप. थोडं टेस्ट करायला घ्यायला आणि मंचुरियन सूप सुद्धा आहे. मंचुरियन अध्यक्ष शक्ती त्याच्यात. तर आपण हा ब्लॉग इथे समाप्त करतात. जर तुम्हाला ब्लॉग आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगसोबत. जय फिरा माऊली.